जय गजानन गण गण गणात बोते. चला तर एका नवीन अनुभवाला सुरुवात करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. महाराजांचा दृष्टांत आणि साक्षात दर्शन हे आजच्या अनुभवाचं नाव आहे. जय गजानन. ताई म्हणतात, मी कीर्ती पुरुषोत्तम कुलकर्णी, राहणार पुणे. मी एक गजानन महाराजांची भक्त आहे. माझ्या लहानपणापासूनच मी घरातील सर्वांना गजानन महाराजांची भक्ती करताना पाहिलं आहे. माझी आजी रोज गजानन महाराजांची पोथी वाचायची आणि पिठलं भाकरीचा गुरुवार करायची. ती नेहमी गजानन महाराजांच्या वेगवेगळ्या प्रकृतीच्या गोष्टी आम्हाला सांगायची. त्यामुळे माझी भक्ती अजूनच दृढ झाली. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा 10वीच्या सुट्टीमध्ये श्री गजानन महाराजांच्या ग्रंथाचे पहिले पारायण केले आणि माझा विश्वास अजूनच दृढ झाला. लग्नानंतर मी कुलकर्णी झाले आणि माझ्या घरात पण माझ्या सासूबाई रोज श्री गजानन विजय ग्रंथ वाचतात. गजानन विजय ग्रंथ वाचल्याशिवाय त्यांचा दैनक्रम सुद्धा सुरू होत नाही. त्यांनी मला एकदा गजानन विजय ग्रंथ वाचल्याचं त्यांना कळल्यानंतर त्यांनी स्वतःहून श्री गजानन विजय ग्रंथ आणून दिला आणि मी तो ग्रंथ पारायणाच्या निमित्ताने वाचायला लागले. अशा प्रकारे मी श्री गजानन महाराज भक्ती संप्रदायात सामील झाले. महाराज त्यांच्या भक्तांना कधीही दुःखी पाहू शकत नाहीत. ते कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत करतात. आज मी असाच एक गजानन भक्तीचा मला आलेला अनुभव कथित करणार आहे. मी लग्नानंतर माझ्या पतीसोबत पुण्याला आले. सुरुवातीला आम्ही भाड्याने राहत होतो, पण सतत डोक्यात विचार असायचा की आपल्याला एक फ्लॅट घ्यायचाही आहे. आम्ही घर शोधत होतो. आमच्या बजेटमध्ये बसणारे घर फार रिमोट ठिकाणी मिळायचे. पण एकदा असेच एक फ्लॅट बघण्यासाठी आम्ही गेलो. लोकेशन फार आवडले. तो 2 BHK फ्लॅट होता, पण थोडा आमच्या बजेटच्या बाहेर जात होता. घरी आलो, फार विचारात होतो. मी आणि माझे पती रात्रभर जास्ती लागणारे पैसे कसे करायचे हा विचार करत होतो आणि फ्लॅट तर फार जास्त आवडला होता. शेवटी विचार केला, असेल देवाच्या मनात तर तोच दिशा दाखवेल. आणि असे म्हणत असताना विचार करत असताना कधी डोळा लागला कळालेच नाही. रात्री स्वप्नात महाराज आले आणि म्हणाले, बाळा, पाऊल पुढे टाक. तू जो निर्णय घेत आहेस तो एकदम योग्य आहे. काळजी करू नकोस, मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी सकाळी उठले आणि एक वेगळीच ऊर्जा मला मिळाली होती. मी माझ्या पतींना महाराजांनी मला दिलेला दृष्टांत सांगितला. आम्ही घराच्या शोधात असताना मला माझ्या लहान बहिणीचे पती पण खूप मदत करायचे. त्यांना पण तो फ्लॅट खूप आवडला होता. तेही आम्हाला म्हणाले की फ्लॅट घेऊनच टाका. पण परत गाडी बजेटपाशी येऊन थांबली. आमचा निर्णय होत नव्हता. तर महाराजांनी माझ्या बहिणीच्या पतीच्या स्वप्नात जाऊन सांगितले की पुरुषोत्तमला म्हणजेच माझ्या पतींना सांग की घेतलेला निर्णय मागे घेऊ नको आणि पुढे पाऊल टाक. तो माझा भक्त आहे. मी सदैव माझ्या भक्तांच्या पाठीशी उभा असतो. महाराजांच्या आशीर्वादामुळे आम्ही तो फ्लॅट बुक केला. अशा प्रकारे खुद्द महाराजांनी आम्हाला घर घेताना मार्गदर्शन केले आणि घर घेण्यासाठी हिंमत दिली. आज महाराजांच्या कृपेने आम्ही त्याच घरात राहत आहोत आणि सुखी समाधानी जीवन जगत आहोत. माझ्या सासूबाईंना तर महाराजांनी साक्षात दर्शन दिले आहे. त्यांना आलेला विलक्षण अनुभव आता मी सांगते. माझ्या सासूबाई सौ रजनी कुलकर्णी महाराजांच्या निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या माहेरी देवीचे मंदिर होते. घरातील सर्व म्हणजे वडील, आई, भाऊ सगळेजण देवाचे खूप मनापासून करायचे. त्यांचे वडील दत्ताचे भक्त होते. त्यांना धार्मिक पार्श्वभूमी लहानपणापासूनच मिळाली. लग्नानंतर सासरी पण सगळे घरातील देवधर्माचे खूप मनापासून करायचे. माझ्या सासूबाई श्री गजानन विजय ग्रंथ खूप वर्षापासून रोज वाचतात. गावाला जाताना पण ग्रंथ त्यांच्या सोबत असतो. अगोदर नेहमी शेगावी जात. आता वयोमानानुसार शेगावी जाणे होत नाही, पण भक्तीत मात्र कधीही खंड पडू दिला नाही. त्यांची रोजची दिनचर्या श्री संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय ग्रंथ वाचण्यापासून होते. अंदाजे 3-4 वर्षापासून माझ्या सासूबाई आणि सासरी चारीधाम यात्रेला गेले होते. भारतामधील सर्व तीर्थक्षेत्रांना भेटी देत देत ते
अंकलेश्वरला पोहोचले. मनोभावे अंकलेश्वराचे दर्शन घेतले. अंकलेश्वर येथे नर्मदा नदी वाहते. नर्मदा मातेचे त्यांनी दर्शन घ्यावे म्हणून नर्मदा तटी ते गेले आणि नावेत बसले होते. त्यावेळी माझ्या सासूबाईंच्या मनात गजानन महाराजांना ते आठवत होत्या. तर नर्मदेच्या मधोमध साक्षात महाराज उभे असल्याचे त्यांना दिसले आणि काही कळायच्या आत त्यांनी दोन्ही हात जोडले. महाराजांचे दर्शन घेतले आणि लगेच माझ्या सासऱ्यांना सांगितले की पहा, समोर महाराज उभे आहेत, पटकन दर्शन घ्या. पण माझ्या सासऱ्यांना काहीच दिसले नाही. माझ्या सासूबाईंच्या इतक्या वर्ष सेवेचे महाराजांनी साक्षात दर्शन देऊन फळ दिले. महाराजांच्या दर्शनाने माझ्या सासूबाईंचे जीवन धन्य झाले. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. सौ कीर्तिताई कुलकर्णी किवेळ, पुणे येथील माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. कमेंट बॉक्समध्ये जाता जाता गणगण गणात बोते टाईप करा. धन्यवाद.